राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलंय। भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा या निमित्तानं समोर आलाय। मुंबईमध्ये काँग्रेस एकटी लढणार किंवा लढलं पाहिजे असंही भाई जगताप म्हणाले। मैं अध्यक्षता तभी भी मैंने ये बात हमेशा रखी है। उद्धव जी के साथ जो हमारा संघ ये रहा महाविकास आघाड़ी, तभी पवार साहब ये सारे हम एक आए तो इनके खिलाफ हम खड़े रहेंगे। अब ऐसा है कि उसमें राज ठाकरे की कोई भी ये नहीं है महाविकास आघाड़ी में, और अगर उद्धव जी लेना चाहते हैं तो उनके पार्टी का मामला है। कांग्रेस इस मामले को जरा भी नहीं एंटरटेन करेगी, जरा भी नहीं मानेगी। ये बात हमने हमारे पीएसी कमेटी में रखा है, और ये बात मैं बता दूं आपको कि इसमें कांग्रेस का कोई भी निर्णय नहीं लेना ये जाहिर करता है कि हम ये इस बात को बिल्कुल मानेंगे नहीं। प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही, परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असते। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। जैसे हमारे नेता उद्धव ठाकरे साहब मातोश्री में रहते हैं, वैसे कांग्रेस के सभी बड़े नेता दिल्ली में रहते हैं। महानगर पालिका में किसके साथ युति करनी है, किसके साथ गठबंधन करना है, यह ना तो हमारा अधिकार है ना भाई जगताप जी का है। यह राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी का अधिकार है। अगर भाई जगताप को लगता है कि वो अकेले चुनाव में जाने में सक्षम है तो हमारा नाम तो शिवसेना है। हमने तो 27-28 साल महानगर पालिका पे अकेले चुनाव जीतकर भगवा फहराया है। हमने तो 2017 में भारतीय जनता पार्टी को भी हराया जबकि उनकी केंद्र में भी सरकार थी। तो हम किसी से डरते नहीं हैं। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाइड विक्ट्री घेऊन जिंकलो। आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल। ज्या राजसाहेबांचं नाव म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो, आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठा प्रतिसाद असतो, आणि त्यांना भाई जगताप सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही, तेही पाठशादारांनी निवडून आलेला माणूस आहे, तो जर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी। मी काय प्रतिक्रिया देणार? महाआघाडीला त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे, आणि त्यामुळं किती जरी एकत्र लढले, किती जरी वेगळे लढले तर त्याचा महायुतीवर कोणता परिणाम होणार नाही आहे। महायुती मुंबई महापालिकेवर सत्तेवर येणार आहे, त्यामुळे पराभवाचं खापर दुसऱ्याच्या कुणाच्या डोक्यात फोडायचं ही त्यांची भूमिका असावी असं मला या ठिकाणी वाटतं।